नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बघा, स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा, अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन स्पर्धा परीक्षा किंवा कोणतीही शालेय स्पर्धा परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये गणित या विषयामध्ये त्रिकोणी संख्या हा घटक आपल्या अभ्यासायला आहे. मग त्यावरील गणितं आपल्याला परीक्षेमध्ये सोडवावीच लागतात. तर बघा, त्रिकोणी संख्या खूप सोपा घटक आहे. आपण या आधीच्या 2-3 व्हिडिओजमध्ये अगदी छोटे छोटे व्हिडिओज करून त्याच्यामध्ये प्रत्येक त्रिकोणी संख्येवरची गणितं सोडवून घेतलेली आहेत. तीही तुम्ही ते जाऊन आपल्या चॅनलवर व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये जाऊन ते पहा आणि त्याच्यावरचे अजून सराव प्रश्न सोडवा, जेणेकरून तुमचा त्रिकोणी संख्येवरचा कन्सेप्ट क्लिअर होईल आणि त्यावरचा कोणताही प्रश्न विचारला तरी तुम्हाला ती उदाहरणं सहज सोडवता येतील. बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतो आपण. आता इथे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न वेगळा घेतोय. काय विचारलंय? एखादी त्रिकोणी संख्या दिली असेल त्याच्या मागची त्रिकोणी संख्या कोणती, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, इथे प्रश्न बघूया. 45च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? मग यासाठी आपल्याला आधी काय केलं पाहिजे? तर आधी आपल्याला काय केलं पाहिजे? मागची त्रिकोणी संख्या काढायची. म्हणून आपण काय करूया, आधी या त्रिकोणी संख्येचे दुप्पट करूया. मग बघा, दिलेली त्रिकोणी संख्या कोणती आहे? 45 आहे. मग 45च्या दुप्पट 45 दुने 90. आता 90 ही अशी 90च्या शेजारची नाही, 90च्या अगोदरची अशी संख्या शोधायची आहे की जी पूर्ण वर्ग संख्या. मग बघा, 9 9 81, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100, 100 9च्या पुढे आहे त्याच्यामुळे 100 येणार नाही. मग काय घ्यायचं? याच्या अगोदरची 81 संख्या येणार. 9 9 81. मग 81चं वर्गमूळ किती आहे? 9 आहे. म्हणजे 45 या संख्येचा पाया काय आहे? 9 आहे. आता 45 या संख्येचा पाया आपल्याला समजला. आपल्याला विचारलंय काय? 45च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या. मग 45चा पाया आहे 9. मग आपण काय करूया? मागची पाहिजे म्हणून मी ते वजा घ्यायचं. 9च्या मागे 4. मग काय करायचं? 9 वजा 4 घ्यायचं. मग 9तून 4 गेलं तर किती आलं? 5 आलं. म्हणजे जी चौथी 45च्या मागची चौथी त्रिकोणी संख्या तिचा पाया किती आहे? 5 आहे. मग आपल्याला पाया माहीत झालं तर आपण काय करतो? त्याच्या क्रमांक पुढची संख्या आणि भागिले 2 करतो. बरोबर आहे. मग बघा, 6 पंचा 30 30 भागिले 2. 5 30 आणि भागिले 2. मग 30ला 2ने भागलं तर किती आलं उत्तर? 15. म्हणजेच 45च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या आहे 15. दुसरा प्रश्न बघा, 120च्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? मग सेम पहिल्या गणिताप्रमाणे काय करायचं आहे? 120ची दुप्पट करायची. 120ची दुप्पट बघा, 12 दुने 24 आणि हा 0, 240. आता 240च्या अगोदरची अशी संख्या शोधायची की जी वर्ग संख्या आहे. मग बघा, 11चा वर्ग 121. बघा, 12चा वर्ग 144 खूप लहान आहे. 13चा 169 खूप लहान होईल. 14चा वर्ग 196 हा पण खूप लहान होईल. 15चा वर्ग बघा 225 आणि 16चा आहे 256. मग 256 याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून मी इथे वर्ग कोणता घ्यायचा आहे? 15चा वर्ग 225. मग 225चं वर्गमूळ किती आहे? 15 आहे. म्हणजे 120 या संख्येचा पाया किती आहे? 15 आहे. आता बघा, 15 आपल्याला मागील चौथी विचारले म्हणून या 15मधून आपण 4 काय करायचे? वजा करायचे. 15मधून 4 गेले, बाकी आली 11. मग जी चौथी 120च्या मागील जी चौथी संख्या आहे तिचा पाया आहे 11. मग आपण पायावरून त्रिकोणी संख्या काढतो. 11च्या पुढची क्रमांक संख्या आहे 12 आणि भागिले 2. मग 11 गुणिले 12 भागिले 2. मग बघा, 11 गुणिले 12 यांचा गुणाकार बघा, 12 1 12, 12 1 12 आणि 1 13. किती आलं? 132 भागिले 2. इथे भाग घालूया. बेके बे, बेसक 12. परत इथे 1 राहिला, बेसक 12. मग आपलं उत्तर किती आले? 66. म्हणजेच 120 या संख्येच्या मागील येणारी चौथी त्रिकोणी संख्या आहे 66. या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हे प्रश्न आवडले असतील, समजले असतील. तुम्ही यावर आधारित अजून 4-5 उदाहरणं नक्की सोडवा, जेणेकरून तुम्हाला या प्रकारचा प्रश्न केव्हाही विचारला तरी त्याचं सहज उत्तर काढता येणार आहे.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.